जय गजानन. जय गजानन. आपल्याकडलं जेवण कसं वाटलं? आणि जेवण म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी जेवण करतो. असं घरगुती जेवण जे आहे ते आम्हाला तुमच्या म्हणजे डोडे भोग यांचं जे माऊली भोजनालय आहे तिथं अतिशय व्यवस्थित जेवण मिळालं. आणि जे आम्ही 5 स्टार वगैरे 3 स्टार हॉटेलमध्ये जसं जेवण करतो त्याच्यापेक्षा सुपर जेवण इथं मिळालं, घरच्या सारखं एकदम. आणि म्हणून आमच्यातर्फे तुमचे खूप खूप उपकार. आपण आणि कशा निमित्त हे तुम्ही हे प्रोग्राम ठरवला होता? अयोध्या, काशी हा. आणि प्रयागराजला गेलो होतो. अच्छा. आणि तिथून आल्यावर आम्ही सगळ्या या निमित्त जेवण दिलं आमच्या सगळ्या मित्रांना. त्याच्याबद्दल आम्हाला जेवण एकदम फार सुंदर भेटलं. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही आमचा मॉर्निंग बेल परिवारचा ग्रुप हा. आहे जो की बियाणी कॅम्पस मध्ये आम्ही सकाळी भेटत असतो अच्छा. 7 वाजता सर्वजण. आणि आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे हा. म्हणजे जो कोणी तिथं फिरणारा असते तो बरोबर तिथं 7 वाजता येऊन आमची प्रेयर असते तिथं. अच्छा. आणि तशीच आमची थोडीशी कल्पना एका मित्राने मांडली. निघून जातात. एका मित्राने आमची कल्पना अशी मांडली की एखादं घरगुती भोजनालय पहा. मग शोधत आमचे भाऊ राधेशांनी बाहेर ते शोधत तिथं आले. आणि तुमचं भोजनालय अतिशय चांगलं वाटलं म्हणून आम्ही फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला दिलं. मी तो फिरता आलो. आलो मग गजानन महाराज माऊलीचं नाव दिसलं. आणि अरे मॅम आपण इथं जाऊन विचारा. तसे आम्ही आणलं. मला खूप आनंद झाला. तुम्ही त्या सेवा जशी दिली मला त्याच्याबद्दल फार आनंद झाला. आपले खूप खूप आभार. तसे आम्ही गजानन महाराजचे खूप भक्त आहे. आणि मी वैयक्तिक प्रत्येक महिन्यात गजानन महाराजच्या हे वारी दर्शनाला जात असतो, वारी करत करतात असतो. वर्षातून 1-2 वेळा हा, करतो. म्हणजे आम्ही असं समजा की 12 महिन्यातून 12 वेळा तर निश्चित होते आमची वारी. बरं म्हणून आम्ही जेवणाकरता गजानन आमचे माऊली ठाकरे भाऊ इथून 45 किलोमीटर वरून जेवण करायला आले फक्त धन्यवाद. आम्हाला मान्य. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. फार आनंद झाला खरंच.